माझे नाव सीमा आहे. मला उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज होती, म्हणून मी एका शाळेत गणित विषयासाठी शिकवू लागले होते. त्या शाळेतील 10वीच्या वर्गात एक मुलगा मला खूप आवडू लागला होता. 10वीत असूनसुद्धा तो खूप तगडा आणि उंच होता आणि तो अभ्यासात हुशारसुद्धा होता. मी त्याला एक्स्ट्रा क्लास घेण्यासाठी घरी बोलावलं होतं, तर त्याने मला असे काही केले की माझे हातपाय थरथर कापायला लागले होते. त्यावेळेला 23 वर्षांची होते मी नवीनच शिक्षिका म्हणून कामाला लागले होते. माझे नाव सीमा आहे. मी फक्त त्यावेळेला 23 वर्षांची होते. मला उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता, परंतु माझी आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे मी नोकरीच्या शोधात होते. एवढ्यातच मला एका शाळेत गणित विषयाचा शिक्षिका म्हणून नोकरी लागली आणि मी खूप खुश होते. मी दिसायला खूप सुंदर आणि सडपातळ होते. दररोज शाळेत जाताना मला कमी वयाची असल्यामुळे माझ्याकडे मुलंच नाही तर मुलीसुद्धा बघत होत्या. त्या शाळेत 10वीच्या वर्गात नितीन नावाचा एक मुलगा होता. दिसायला खूप छान होता तो आणि त्याचबरोबर हुशारही होता. तो 10वीच्या वर्गात असला तरी शरीराने तगडा दिसत होता आणि रुबाबदार देखील दिसत होता. त्यामुळे तो इतर मुलांपेक्षा वेगळा वाटत होता. त्याची गणितामधील पकडसुद्धा मजबूत होती. एक दिवस वर्गामध्ये मुले खूप दंगा करत होती. मी त्यांना शिक्षा म्हणून एक अवघड गणित सोडवायला दिलं. ते वर्गात कोणालाही सुटलं नाही, पण नितीनने मात्र ते 5 मिनिटात सोडवलं आणि तेव्हापासून मी त्याच्याकडे नेहमी लक्ष देत होते. पण हळूहळू मला वाटायला लागले की तोही माझ्याकडे एकटक लावून बघत आहे. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू लागले, पण त्याचे माझ्याकडे बघणे आता नेहमीचेच झाले होते आणि मला असं बघू नकोस म्हणून मी त्याला बोलूसुद्धा शकत नव्हते. त्या दिवशी आमच्या कॉलेजमध्ये स्पर्धा चालू होत्या. नितीन स्पर्धेमध्ये सुद्धा सगळ्यांपेक्षा वरचढ होता. मी स्पर्धा लांबूनच बघत होते. नंतर थोड्या वेळात धावण्याची स्पर्धा चालू झाली आणि सर्वजण पळायला लागले. मी एका बाजूला उभी होते आणि पळणारे सर्वजण माझ्या समोरून जाणार होते. तो समोरून जाताच त्याला मी अंगठा दाखवून शुभेच्छा दिल्या, तर त्याने पळत असतानाच हळूच मला डोळा मारला. मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं, पण मी शांत राहिले. त्याने त्या स्पर्धेमध्ये सुद्धा क्रमांक पटकावला. सगळेजण त्याचे खूप कौतुक करत होते. मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले होते. तो ट्रॉफी घेऊन मला दाखवायला आला. मी पण त्याचे खूप कौतुक केले आणि म्हणाले, असाच खूप मोठा हो, तू खूप छान आहेस, हुशार आहेस, असाच राहा. असे बोलल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्यावर तो म्हणाला, तुम्ही खूप सुंदर दिसता. तुमच्याकडे बघून नेहमी प्रसन्न वाटतं. मला तुम्ही खूप आवडता. मला तुमच्याकडे बघून खूप ताकद येते. मला काय बोलायचं कळत नव्हतं, म्हणून मी विषय बदलला आणि म्हणाले की आता परीक्षासुद्धा जवळ आल्या आहेत, खूप अभ्यास करावा लागणार आहे. मग तो म्हणाला की मला गणितातले काही धडे कळाले नाही, तुम्ही मला अजून एकदा समजावून सांगाल का? मी त्याला हो म्हणाले आणि मी तिथून निघून गेले. घरी गेल्यावर माझ्या डोळ्यासमोर फक्त त्याचेच चित्र होते. माझ्या मनात राहून राहून त्याचाच विचार येत होता. खरं तर मी असे विचार करणं चुकीचं होतं, कारण तो माझा विद्यार्थी होता, परंतु मी फक्त 23 वर्षांची होते. त्यामुळे माझ्या मनात असे विचार येणं साहजिक होतं. नंतर हळूहळू मी सुद्धा त्याला चोरून बघू लागले आणि जाता येता तो दिसला तर मी गालातल्या गालात हसत होते. असेच दिवस जात होते, पण मला या विषयावर कुठेही बोलणं चुकीचं वाटत होतं. एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला गणितमध्ये खूप पुढं जायचं आहे आणि त्यासाठी मला थोडासा एक्स्ट्रा क्लास लावावा लागणार आहे. मी थोडासा विचार केला आणि त्याला म्हणाले की मी तुझा एक्स्ट्रा क्लास घेईन. शाळा सुटली की तू माझ्या घरी ये. रोज 1 तास शिकवणी झाली की तुला बरे वाटेल. तो लगेच हो म्हणाला आणि दुसऱ्या दिवसापासून माझ्या घरी नियमितपणे येऊ लागला. मला त्याला असं गणित शिकवताना आनंद झाला होता, पण मी दाखवत नव्हते. एक दिवस असंच शिकवत असताना माझं त्याच्याकडे लक्ष गेलं.
म्हणून मी त्याला लगेच सांगितलं की तू असं बघणं योग्य नाही. मी तुझी शिक्षिका आहे. नंतर मी शांत झाल्यावर तो म्हणू लागला की तुम्ही मला खूप आवडता आणि मला नेहमी तुमच्यासोबतच राहू वाटतं. मी त्यावेळी त्याला सांगितलं की शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये ही खूप चुकीची गोष्ट आहे. तू असा विचार करणं बंद कर. त्यानंतर तो तिथून निघून गेला. या विचाराने तो थोडासा नाराज राहत होता. फक्त कामापुरतंच बोलत होता. माझं सुद्धा मन त्याच्यामध्ये जडलं होतं. त्यामुळे मला सुद्धा खूप अस्वस्थ वाटत होतं. ते परीक्षेचे दिवस होते आणि त्यानंतर सर्वांना सुट्ट्या लागणार होत्या. आमच्या घरातले सुद्धा एका कार्यक्रमानिमित्त बाहेर जाणार होते. म्हणून मी त्याला बोलावून घेतले आणि म्हणाले की गणिताच्या पेपरसाठीचे 2 दिवस तू माझ्या घरी ये. मी तुझा अभ्यास घेईन. ठरल्याप्रमाणे तो असा अभ्यासाचे सर्व सामान घेऊन घरी आला. आल्यावर मी त्याला म्हणाले की तू जेवण इथेच कर, म्हणजे जास्त वेळ थांबता येईल. तर तो हो म्हणाला. मग मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या हातात हात घेऊन म्हणाले की तू खूप छान आणि हुशार मुलगा आहेस. तू या सगळ्यांपेक्षा शिकून खूप मोठं व्हावंस असं मला वाटतं. त्याने माझ्याकडे बघितलं आणि मला जोरात मिठी मारली. माझे अंग तर थरथर कापत होते. मला कळायचे बंद झाले होते. मी सुद्धा त्याच्या मिठीत पूर्ण बुडाले होते. एका सुंदर विश्वात असल्याचा आनंद होता तो. तो हळूच माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. तसं मला एकदम करंट लागला. मी भानावर आले आणि त्याला लांब ढकललं. तो सॉरी म्हणू लागला. मग मी स्वयंपाकघरात गेले आणि थोड्या वेळाने बाहेर आले तर तो शांत अभ्यास करत बसला होता. मला पाहून तो म्हणाला की मी खूप अभ्यास करेन आणि खूप मोठा होईल असं म्हणून तो तिथून निघून गेला. नंतर परीक्षा झाली आणि सुट्ट्या लागल्या. माझ्याकडे थोडेसे पैसे जमले होते आणि मला शैक्षणिक कर्ज पण मिळणार होतं. म्हणून मी ती नोकरी सोडून उच्च पदवीसाठी प्रवेश घेतला. नंतर माझे लग्नसुद्धा झाले. परंतु त्याची माहिती काहीच मिळाली नाही. परंतु तो माझ्या आयुष्यामधील गोड गुपित असल्यासारखं अजूनही आठवत आहे.